नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे LS मराठी। पाहुयात काही विशेष घडामोडी। ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले अनंतात गेली। त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार। आशाताईंना शेवटचा निरोप देण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी। बारामतीत गावभेट दौऱ्यावेळी जय पवारांनी अजानाच्या वेळी थांबवलं भाषण। जय पवारांच्या कृतीनं अजितदादांच्या आठवणीनं जय पवार भाऊ। नवी मुंबईत ओला उबर चालकांच्या विविध मागण्यांसाठी ओला उबर चालकांचा मोर्चा। मंत्रालयावर धडक देण्याचा इशारा। 11 महिलांचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। 115 CCTV फुटेज तपासून पोलिसांनी आरोपीला केली अटक। भिवंडीच्या भातसा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू। इतर दोघांना पाण्यात बुडताना स्थानिकांनी वाचवलं। एकाला वाचवण्यात अपयश आल्यानं परिसरात हळहळ झाली। यवतमाळच्या आरणी सावळी मार्गावर अघोरी कृत्याचा प्रकार समोर। घटनास्थळी जादू टोण्याच्या विधीचं साहित्य आढळल्यानं परिसरात उडाली खळबळ। पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत संपूर्ण साहित्य केलं जप्त। पुण्यातील चाकण औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीच्या गेटसमोरून तरुणाचं अपहरण करत बेदम मारहाण। जुन्या वादातून डोळक्याकडून अपहरण करण्यात आल्याची माहिती। पालघरमध्ये सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून 29 वर्षीय महिलेला लग्नाचा आमिष दाखवून फसवणूक। आरोपीनं महिलेकडून उकळले 2.5 लाख रुपये। आरोपी अटकेत। यवतमाळमध्ये प्रतिबंधित केलेल्या बीटी बियाणांची वाहतूक करताना स्थानिक गुन्हे शाखेकडून दोघांना अटक। 2 लाख रुपये किमतीचे 400 पाकिट जप्त। सापळा रचत कारवाई। नवी मुंबईच्या दिघामध्ये एका तरुणाची दगडानं ठेचून हत्या। मित्राच्या वाढदिवसाचा केक कापल्यानंतर झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती। आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी।